सो गाईज, आता आम्ही आलो आहोत नारळावरचे नारळ काढायला. तर माझे पप्पा आता नारळ काढत आहेत. तर किती काढणार आहात? ती 3 बोलत आहेत, पण मला असं वाटतं ती 4 काढतील, कारण की ते एकाच फांदीला अशी छोटीला 4 असे गुढी कसे पण म्हणतो की तसं लागलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. कधी निघेल? खूप मेहनतीचं काम आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. इथे त्यांनी हो निघते डोक्यात पडला खाली. एक पडला, एक 2 बघू शकता, 3 4 पडलेले आहेत अशा प्रकारे नारळ. आणि तुम्हाला मी दाखवते आजूबाजूचा परिसर. इथे ही छोटी छोटी रोपं लावलेली आहेत. तर ही रोपं कसली आहेत हे आपण विचारून घेऊया पप्पांकडून. बोला, ही कसली झाडं लावलेत? सफेद मुसली. मुसली हे काय असतं? मुसली ही एक आयुर्वेदिक असते. माणसांच्या आजारावर 30 औषध उपचारी ही वनस्पती आहे. तिची बाजारपेठेत मार्केट भरपूर आहे. ती सफेद मुसली 2000 किलोनी जाते. ओके, तुम्ही बघू शकता इथे या झाडावरती, छोट्याशा गवतावरती पांढऱ्या कलरची फुलं आलेली आहेत. आणि जसं आता तुम्हाला माहिती भेटली असेल की ही वनस्पती औषधी वनस्पती आहे. तर पाठव सफेदची आहे ना, दीप्ती मॅडमला पाठव. दीप्ती मॅडम अशा प्रकारे इथे भरपूर रोपांची लागवड केलेली आहे. आता इथे बेंडणी चालू आहे, कारण की तुम्ही बघू शकता ह्या गवताच्या आजूबाजूला जी झाडं आहेत जी उगलेली आहेत पावसामुळे, ते काढण्यात येत आहेत. आणि त्यांना त्यांना मुळं सुटण्यासाठी, म्हणजे त्यांना चांगलं वाढीसाठी आजूबाजूची जी नको असलेली गवत आहेत पावसामुळे उगल्यामुळे ती काढत आहेत. बघू शकता आता हे मामा जे आपले आहेत ते आता बेंडणी सुरू आहे त्यांची. केळीची बाग, आपली काळीची बाग कशी तशी केळीची बाग करतात तिकडे. केळीची बाग गोंडे ते माणगाव ते 7वीचे आमचे साहेब जातात. आणि तुम्ही इथे बघू शकता ही गवती चहाची थोडीशी इथे रोपं आहेत. गवती चहा पण चहा जेव्हा बनवत होता त्याचा चांगला स्मेल येण्यासाठी ही जी गवती चहाची रोपं आहेत पूर्ण. आणि हे अननसाचं झाड आहे. आता इथे आपण भरपूर प्रकारची झाडं बघू शकता. ती नक्की कोणत्या प्रकारची झाडं आहेत ती मलासुद्धा माहिती नाही. आता माझी मम्मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या प्रकारची झाडं लावतात, कारण की तिनेच ही सगळी लागवड केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर तिलाच आपण विचारूया की तिने काय काय तिच्या परिसरात लावले.
आता बघा की ताई, सांगू का तुम्हाला, हे सर्व परिसर आहे. परिसरामध्ये भेंडी आहे, गवार आहे, वांगा आहे, दाखवा ना कुठली कुठली भेंडीची मका झाडे आहेत. मका आहे, केळी आहे, काकडी आहे. तुम्हाला झाडं दाखवतं प्रत्यक्ष कुठली कुठली आहेत ते बघा. ही बघा, ही झाडं, ही पानं छोटी दिसत नाही, ही सर्व गवारची आहेत. हे वाटली पूर्ण परिसरामध्ये गवार आहे. हे झाड भेंड्याचं आहे, भेंड्याचं आहे. आणि भेंडी भाजलेली पण आहे बघा. चला, भेंडी सुद्धा भाजलेली आहेत. चालू ही झालेलं आहे आता उत्पन्न. ही भेंडी आपण बाजारामध्ये जी विकत घेतो त्या प्रकारची भेंडी आहेत का? नाही, त्या प्रकारची भेंडी नाही आहे. मग कोणत्या प्रकारची भेंडी आहेत? ह्यांना खत नाही आहे. हे बिना खताचा वापर करून हे झाडांची रोपांची लागवड केलेली आहे प्रत्येक. आणि ही भाजीची टेस्ट तुम्ही पाव किलो फक्त घेऊन आमच्याकडनं घ्या आणि टेस्ट करून बघा. ती बाजारातली भाजी बघा, बाजारातली भाजीची टेस्ट करून बघा आणि आमच्या ह्या भाज्यांची टेस्ट करून बघा. त्याच्यात तुम्हाला खूप म्हणजे अनुभवाने फरक येईल. कारण ह्याच्यामध्ये आम्ही काही फवारणी वगैरे काही केमिकल वापरलेलं नाही. ह्याच्यात फक्त शेणखत, बकऱ्यांची लेंडी वगैरे अशा सर्व खतांचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे. तर इथे भेंडी सुद्धा झाडाला आलेली आहेत. तुम्ही बघू शकता, ही ऑर्गॅनिक पद्धतीने ही भाजी झाडं लावलेली आहेत. आणि ही गावठी भेंडी आपण म्हणतो त्या प्रकारची भेंडी आहेत. यांची टेस्ट खूप छान असते, तुम्ही बघू शकता. तिकडे हळद आहे, कढीपत्ता आहे, चहापत्ती आहे. तुम्हाला बघायचं असेल तर पुढे बघू शकता तुम्ही. आणि इथूनच आमच्या घराच्या पाठीमागे नदी आहे. त्याच्यामुळे इथे लागवड करण्यास पाण्याची काय जास्त गरज लागत नाही. पाठी नदी असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या घराच्या परिसरामध्ये अशी लागवड करत असतो. सतत उन्हाळी, पावसाळी, हिवाळी अशा तिन्ही ऋतूमध्ये ही लागवड ते करत असतात. तर आता तुम्ही आम्हाला हळद दाखवताय ना? चला, आता आपण हळदीची रोपं बघणार आहोत. हळद कशी, कांदे दाखवते. परत आलूवडीची झाडं दाखवणार आहेत. आमचं मामा शेतामध्ये काम करतात डेली. ठीक त्यांनी आहे, सगळं केलेलं आहे. सांगा. हे बघा, हे हळदीचं झाड आहे. हे हळद खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची हळद असते. आणि ती आता एक 4 महिन्यानंतर तयार होईल ती हळद. कारण पूर्ण 4 ते 5 महिने जातात त्या हळदी. ही हळदीची रोपं आहेत. हळद 4 महिन्यामध्ये तयार होईल. आणि कशी प्रोसेस असते? 5 महिने जाणारच. ही खाली हळद खाली हे होते ना एका जमिनीमध्ये? एका झाडाला कमीत कमी 1 किलो बसते. एका झाडाला का? हां, एका झाडाला 1 किलो बसते पूर्ण ती. आणि हे वांग्याची झाडं आहेत. हे पहा, इकडं वांग्याची झाडं आहेत मोठी मोठी. ते वांगी पण झाडाला वाढलेले आहेत. ते तिकडं भोपळे आहे, पडवल आहे. नाही, तुम्ही दाखवा आम्हाला कशी कोणकोणती झाडं आहेत, कारण की आम्हाला सुद्धा माहिती नाही ना. हे बघा, हे वांग्याचं झाड आहे. हे वांगी पण पूर्ण बाजलेले आहेत. आणि तुळशीची रोपं सुद्धा लावलेली आहेत ऑक्सिजन घेण्यासाठी, माणसाला गरज आहे म्हणून. वा, छान छान. कारण पूर्ण घरातली तुळशीची झाडं असल्यामुळं माणसाला ऑक्सिजनने शरीरसुद्धा चांगलं राहतं त्यांचं. म्हणून ही झाडंसुद्धा तुळशीची लावलेली आहेत. आणि आलवडीची कांदे आहेत पूर्ण. हे इकडं केळीची झाडं आणि हे इकडं सफेद मुलकुंडी औषध लावलेलं आहे. हे 30 रोगांवरती औषध उत्पन्न होणार. तर आता तुम्हाला दाखवणार आहोत पडवळाची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे. तर ही पहा, हे एक इथे 1 गुंठाची जागा आहे, पण त्याच्यामध्ये मी एक 4-5 आल्या केलेले आहेत. आणि ते आता झाडाला फुलं येऊन, झाडाला येऊन फळ बांधण्याचे झाले. ते बघा, पडवलंसुद्धा बांधलेले आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला मागणी असते, कारण याला खत नाही. हे सर्व ऑर्गॅनिक आहेत झाडं लावलेली. जे घेऊन बघा आमच्याकडनं एकदा, मग तुम्हाला माहिती पडेल. खूप चांगले म्हणजे टेस्ट वगैरे आमच्या ह्याच्यात आम्ही औषध वगैरे, खत वगैरे काही वापरत नाही. तर अशी सगळी भरपूर काही आम्ही हे झाडं लावलेली आहेत. आणि या वावेगावमध्ये खूपच उत्पन्न चालू आहे. तुम्हाला एकदा येऊन भेटा आम्हाला आणि आमच्याकडे भेट घ्या. तुम्हाला अनुभव येईल आमच्याकडे या काकीचा.
तर मी आता आलेली आहे आमच्या आकाकडे. तर ती घावणे बनवते, बघू शकता. वा. टाकू दे. किती वेळ झाकण ठेवणार आता हे? 2 मिनिटं जातील का? 2 मिनिटं जातील का? तर 2 मिनिटानंतर हे झाकण काढलेलं आहे. अरे झाला पसरला माझा. तो पलटून घेतलेला आहे. नाही. तेल तेल लावायचा. तेल लावून घ्यायचा तव्याला छानपैकी. आणि त्यानंतर मग हे जे आपण बनवलं आहे, काय बोलतो त्याला, पीठ. घावण्याचं पीठ असं स्प्रेड करायचं सगळीकडे. आणि मग झाल्यानंतर 2 मिनिटं हे झाकण ठेवायचं. 2 मिनिटं, आता 2 मिनिटं झालेली आहेत. आणि ही जी बाजू आहे ती अशी पलटून घ्यायची. आता म्हणा टाकलीत करतोय. तर आपल्याला आता काकूनी छान पद्धतीने अशा आंबोळ्या बनवून दिलेल्या आहेत, मस्तपैकी छान अशा. ते आता आपण खाणार आहोत. चला खाऊया.